अध्याय 29 कथासार. गोरक्षनाथाच्या भेटीने भर्तरीचा मोहनाश, भर्तरीस वैराग्य दीक्षा. मागे एका अध्यायात सांगितल्याप्रमाणे गर्भाद्री पर्वतावर मच्छिंद्रनाथ राहिला व गोरक्षनाथ तीर्थयात्रा करीत होता. त्याने गिरिनारास जाऊन दत्तात्रेयाची भेट घेतली. तो दत्तात्रेयाच्या पाया पडल्यावर दत्तात्रेयाने तोंडावरून हात फिरवला व मच्छिंद्रनाथ कोठे आहे व तू इकडे कसा कोठे आलास म्हणून विचारले. तेव्हा गर्भाद्री पर्वतावर मच्छिंद्रनाथ तपश्चर्या करावयास राहिले आहेत व त्यांनीच सांगितल्यावरून मी तीर्थे करीत करीत आपल्या चरणांजवळ आलो असे गोरक्षनाथांनी सांगितले. नंतर दत्तात्रेयाने गोरक्षनाथास सांगितले, मला तुझ्यापासून एक कार्यभाग करून घ्यावयाचा आहे. तो असा की भर्तरीवर मी अनुग्रह केला पण तो आपल्या बायकोसाठी स्मशानात दुःख करीत राहिला आहे. या गोष्टीस आज 12 वर्षे झाली. तो गवत पाणी खाऊन जिवंत राहिला तरी तू तेथे जाऊन त्यास सावध कर. हे सर्व जग मिथ्या आहे असे त्याच्या अनुभवास आणून दे व त्यास नाथपंथात आण. मी त्यास मागे उपदेश केला तेव्हा मी नाथपंथास अनुसरीन असे माझ्याजवळ कबूल केले होते. असे सांगून भर्तरीची जन्मापासून संपूर्ण हकीकत त्याने सांगितली. ते ऐकून घेतल्यानंतर गोरक्षनाथाने दत्तात्रेयास सांगितले की आपल्या कृपेने मी हे कार्य करून येतो. नंतर दत्तात्रेयाची आज्ञा घेऊन आणि त्यास वंदन करून तो निघाला. मग गोरक्षनाथाने व्यान अस्त्राचा जप करून कपाळी भस्म लावताच तो 1 निमिषात 50 योजने लांब अवंतीस गेला. तेथे स्मशानामध्ये भर्तरी बसला होता. शरीर अगदी क्षीण झाले होते व त्यास पिंगलेचा एकसारखा ध्यास लागला होता. त्याची स्थिती पाहताच गोरक्षास अत्यंत वाईट वाटले. त्याने असा विचार केला की या समयी हा पिंगलेच्या विरहाने अगदी भ्रमिष्ठासारखा होऊन गेला आहे. अशा वेळी जर मी याला उपदेश करीन तर फायदा होण्याची आशाच नाही, पण उलट माझे सर्व भाषण मात्र व्यर्थ जाईल. यास्तव तो आपल्या सांगण्यास अनुकूल होऊन आपल्या मनाप्रमाणे वागेल अशी युक्ती योजून कार्यभाग साधून घ्यावा. त्याप्रमाणे विचार करून गोरक्षनाथाने कुंभाराकडे जाऊन 1 मडके विकत घेतले व त्यास बाटली असे नाव दिले. नंतर त्या मडक्यास चित्रविचित्र रंग देऊन सुशोभित केल्यावर ते स्मशानात घेऊन आला. तेथे ठेच लागली असे ढोंग करून तो जमिनीवर पडला व बेशुद्ध झाल्यासारखे त्याने केले. त्यावेळेस ती बाटली म्हणजेच मडके फुटून गेले असे पाहून तो रडू लागला. त्याने त्याच्यासाठी फारच विलाप केला. त्याने त्या खापराचे सर्व तुकडे जमा करून जवळ घेतले आणि रडत बसला. ती आपणास अत्यंत उपयोगाची होती व मी मरून ती राहिली असती तर फार नामी गोष्ट घडली असती अशा भावार्थाच्या शब्दांनी फारच विलाप करून बाटली बाटली म्हणून मोठमोठ्याने गोरक्षनाथ रडत बसला. हे पाहून जवळ बसलेल्या भर्तरीस नवल वाटले. त्यास राहून राहून हसू येई. गोरक्षनाथ एकसारखा धायधाय रडत होता. तो म्हणे, माझी बाटली धन कोण्या दृष्टाने हिरावून नेले हे बाटले, एकदा मला तुझे तोंड दाखव पाहू. अशा प्रकारचा त्याचा विलाप ऐकून भर्तरी पिंगलेचा नाद विसरला. अर्ध्या पैशाची त्या बाटलीची किंमत आणि तेवढ्यासाठी बाटली बाटली म्हणत रडत असलेल्या गोरक्षनाथास पाहून भर्तरीस उगीच बसून राहावेना. तो गोरक्षनाथास म्हणाला, मडक्याची किंमत ती काय व तेवढ्यासाठी मूर्खाप्रमाणे तू योगी म्हणवीत असता रडत बसला आहेस हे काय. तेव्हा गोरक्षनाथ विचारू लागला, राजा, तू कोणासाठी दुःख करून शोक करीत बसलास बरे. आवडत्या वस्तूच्या दुःखाचा अनुभव तुला आहेस. त्याप्रमाणे माझी बाटली फुटल्यामुळे मला किती दुःख झाले आहे हे माझे मी जाणतो. हे ऐकून भर्तरी म्हणाला, मी मडक्यासारख्या क्षुल्लक वस्तू करता शोक करीत नाही. प्रत्यक्ष माझ्या पिंगला राणीचा घात झाला आहे म्हणून तिचे मला भारी दुःख होत आहे. ती मला आता पुन्हा प्राप्त व्हावयाची नाही, परंतु मडकी हवी तितकी मिळतील. ते ऐकून गोरक्षनाथाने सांगितले की तुझ्या पिंगल्यासारख्या लक्षावधी पिंगला एका क्षणात निर्माण करून देईन, पण माझ्या बाटली समान दुसरी बाटली कदापि मिळावयाची नाही. तेव्हा भर्तरीने म्हटले की तू लक्षावधी पिंगला उत्पन्न करून दाखव, म्हणजे मी तुला लाखो बाटल्या निर्माण करून दाखवतो. उगीच थापा मारून वेळ साजरी करून नेऊ नकोस. ते ऐकून जर मी पिंगला उत्पन्न करून दाखवल्या तर तू मला काय देशील म्हणून गोरक्षाने भर्तरीस विचारले. तेव्हा आपले संपूर्ण राज्य देण्याचे भर्तरीने कबूल केले व देवतांना साक्षी मानून बोलल्याप्रमाणे न केल्यास माझे पूर्वज नरकवास भोगतील आणि मीही 100 जन्म नरकच भोगीन अशी भर्तरीने प्रतिज्ञा केली. मग गोरक्षनाथ त्यास म्हणाला, तू आपले बोलणे खरे करून न दाखवशील तर 100 जन्मच नव्हे तर सहस्त्र जन्मापर्यंत नरकवास भोगशील. नंतर गोरक्षाने कामिनी अस्त्राचा जप करून पिंगलेच्या नावाने
भस्म सोडताच लक्षावधी पिंगला खाली उतरला. पिंगला राणीप्रमाणे त्या सर्वांची रूपे पाहून राजास आश्चर्य वाटले. त्या सर्वजणी भर्तरीजवळ बसून संसाराच्या खाणाखुणा विचारू लागल्या. त्यांनी राजाच्याच प्रश्नांची उत्तरे बरोबर दिली. शेवटी पिंगलेने राजास बोध केला की माझ्या विरहाने तुम्हाला दुःख झाले ही गोष्ट खरी आहे, परंतु अशाश्वताचा भार वाहणे व्यर्थ होय. मी तुमच्यावर मनस्वी प्रीती करीत असता आपणास जाळून घेतले, परंतु गोरक्षनाथाने मला पुन्हा दृष्टीगोचर केले. तथापि शेवटी आम्हास व तुम्हास मरावयाचे आहे ते कदापि चुकावयाचे नाही. यास्तव आता माझा छंद सोडून तुम्ही आपल्या देहाचे सार्थक करून मोक्षाची प्राप्ती करून घ्यावी. फक्त माझा ध्यास धरल्याने तुम्ही मुक्तीला मात्र अंतराल. मी तुमची कांता असता पतिव्रता धर्म आचरण करून आपले हित करून घेतले. आता तुम्ही आपल्या हिताचा मार्ग पाहावा. हा सर्व चमत्कार पाहून राजास फार विस्मय वाटला. मग भर्तरी गोरक्षनाथाच्या पाया पडण्यासाठी धावला. तेव्हा गोरक्षनाथाने त्यास हाती धरून सांगितले, राजा, माझा गुरु मच्छिंद्रनाथ हा दत्तात्रयाचा शिष्य आहे व तुलाही त्या दत्ताचा अनुग्रह झालेला आहे, तर तू माझ्या गुरुचा बंधू आहेस म्हणून गुरुस्थानी आहेस, सबब मी तुझ्या पाया पडणे योग्य होय व म्हणून मीच तुला साष्टांग नमस्कार करतो. राजा, आता मला सांग की तुझ्या मनात काय आहे? पिंगलेसह वर्तमान राज्यसुखाचा उपभोग घेण्याची इच्छा आहे का वैराग्य वृत्ती घेऊन जन्माचे सार्थक करून घेणार? ते ऐकून राजाने सांगितले की पिंगलेसाठी 12 वर्ष भ्रमिष्ठ होऊन बसलो होतो, परंतु ती माझ्या दृष्टीस पडली नव्हती. तू योग सामर्थ्याने हा हा म्हणता शेकडो पिंगला मला दाखवल्यास. हे सामर्थ्य राज्यवैभवात दिसत नाही. मी भ्रांत पडून श्री गुरुच्या हातून निसटलो आणि मोठ्या संकटात पडलो. आता कृपा करून मला दत्तात्रयाचे दर्शन करो. मी योगमार्गाचा स्वीकार करणार. दत्तात्रयाच्या दर्शनास जाण्यापूर्वी भर्तरी गोरक्षनाथास म्हणाला की तू या सर्व पिंगला अदृश्य कर व राज्यकारभार आपापल्या हातात घेण्यासाठी राजवाड्यात चल. ते भर्तरीचे म्हणणे गोरक्षनाथाने कबूल करून पिंगला अदृश्य केल्या व त्यास घेऊन तो नगरात गेला. त्यावेळेस सर्वांना आनंद झाला. विक्रमराजाने गोरक्षनाथास सुवर्णाच्या चौरंगावर बसून त्याची षोडशोपचारांनी पूजा केली. भर्तरीसह कोणत्या युक्तीने देहावर आणले हे कृपा करून सांगावे अशी गोरक्षनाथाची विक्रमराजाने प्रार्थना केली. तेव्हा त्याने घडलेला सर्व प्रकार त्यास निवेदन केला व पुढचा संकेतही त्याच्या कानावर घातला. मग विक्रमाने त्या दोघांस आणखी 6 महिने सोबत तेथे राहण्याचा आग्रह केला. 12 वर्षापर्यंत भर्तरी केवळ झाडाची पाने खाऊन राहिल्याने अगदी क्षीण होऊन गेला आहे व तितक्या अवकाशात त्यास काही शक्ती येईन असे विक्रम म्हणाला. तेव्हा गोरक्षनाथाने सांगितले की आज जी राजाची बुद्धी आहे तीच पुढे कायम राहील हा नेम नाही, म्हणून आमच्याने येथे राहवत नाही. परंतु विक्रमाने अति आग्रह केल्यावरून तो 3 रात्रीपर्यंत तेथे राहून भर्तरीसोबत निघून गेला. त्यावेळेस भर्तरीच्या स्त्रियांनी गोरक्षनाथावर फार रागून शिव्यांची वृष्टी केली, परंतु विक्रमराजाने आनंदाने उभयतांची रवानगी केली. त्यावेळी गावची दुसरी बरीच मंडळी त्यास पोचवण्यासाठी विक्रमराजाबरोबर गेली होती. गोरक्षनाथाने भर्तरीस स्पष्ट सांगितले की जर तुझे मन संसारात गुंतत असेल तर तू अजून माघारी जा आणि खुशाल संसार सुखाचा उपभोग घे. मी आडकाठी करीत नाही. पण भर्तरीस ते बोलणे फारसे रुचले नाही. आपण संसार विटलो असे त्याने निक्षून सांगितले. मग गोरक्षनाथाने आपली शैली, शिंगी, कंथा त्यास देऊन भिक्षेकरता झोळी दिली. प्रचिती पाहण्यासाठी त्याच्याच स्त्रियांकडे भिक्षा मागवयास त्यास पाठवले. तेव्हा स्त्रियांनी रडून गोंधळ केला. त्याचे गुण आठवून त्या त्यास राहण्यासाठी आग्रह करू लागल्या, पण भर्तरीचे मन डगमगले नाही. तो त्यांचा तिरस्कार करून निघून गेला. मग विक्रम वगैरे सर्व मंडळी परत नगरात गेली. विक्रमाने भावजयांची समजूत करून त्यांचे सांत्वन केले. भर्तरी फार अशक्त झालेला असल्याने वाट चालताना त्याच्या नाकी 9 येऊ लागले. ते पाहून गोरक्षनाथाने यानास्त्राची योजना करून भस्म मंतरून त्याच्या कपाळास लावताच भर्तरीचा अशक्तपणा गेला व ते दोघे डोळे मिटून एका क्षणात गिरनार पर्वतावर आले आणि दत्तात्रयाचे दर्शन घेऊन पाया पडले. दत्ताने त्याच्या तोंडावरून हात फिरवला व त्यांचे समाधान केले. ओम चैतन्य गोरक्षनाथाय नमः.